हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। तर आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे शिमला मिरचीची रेसिपी। पण ही जी रेसिपी आहे ती झटपट आणि चमचमीत होणारी अशी रेसिपी आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ही शिमला मिरची बनवली तर ती खूपच छान आणि टेस्टी होते आणि पटकन कमी मसाले वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर त्यासाठी शिमला मिरची अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला ते आहेत लसूण, कांदा आणि टोमॅटो। लसूण छान कापून घ्यायचा आहे, कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे, फार बारीक नाही आणि फार जाडसरही नाही। आणि टोमॅटो सुद्धा मीडियम असा कापून घ्यायचा आहे। पॅन मध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर कढीपत्त्याची थोडी पाने टाकायची आहेत। त्यानंतर लसूण टाकायचं आहे। हे छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर कांदा ऍड करायचा आहे। कांदा सुद्धा छान तेलामध्ये लालसर असा परतवून घ्यायचा आहे। लवकर कांदा नरम होण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा परतवून घेतल्यानंतर टोमॅटो ऍड करायचा आहे। थोडा वेळ यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जो कांदा आणि टोमॅटो आहे तो पटकन नरम होईल। तर फ्रेंड्स, आता या स्टेजला आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त थोडीशी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे। हे छानपैकी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर जी शिमला मिरची आपण कट करून घेतलेली आहे ती ऍड करायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांपर्यंत शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे। शिमला मिरची आपल्याला 80 ते 85% पर्यंत शिजवायची आहे फ्रेंड्स, पूर्ण शिजवून घ्यायची नाही आहे। तर हे आता व्यवस्थित एकजीव केल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे। दहा ते 12 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायची आहे शिमला मिरची। तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने थोडं दाबून चेक करू शकता। आता या स्टेजला आपल्याला बेसन पीठ ऍड करायचं आहे। बेसन पीठ असं थोडं थोडं घेऊन असं भुरभुरून घ्यायचं आहे या भाजीवरती।
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने हे बेसन पीठ आपल्याला असं भुरभुरायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि पुन्हा फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, आता 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत. आपण चेक करू शकतो. आपली जी शिमला मिरचीची जी भाजी आहे ती रेडी झाली आहे. आता छानपैकी कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपली ही जी भाजी आहे ती रेडी आहे सर्व करण्यासाठी. छान गरम गरम चपात्यांसोबत किंवा फुलक्यांसोबत ही भाजी खूपच छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.